नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या घटकासंबंधीची माहिती घेतलेली आहे. आज आपण स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्रातील दुसऱ्या मूलभूत संकल्पनेसंबंधीची माहिती घेत आहोत. स्थूल अर्थशास्त्राला समष्टी अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्रलक्षी अर्थशास्त्र असं वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याज दर पातळी, व्यापार चक्रामध्ये होणारे चढउतार, व्यवसायात होणारे चढउतार हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. यावरून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्थूल अर्थशास्त्रासंबंधी थोडक्यात कल्पना आलेली असेल. आता आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासावयाच्या आहेत. तर पहिली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या प्राध्यापक J.L. हॅन्सन यांनी केलेली आहे. ती व्याख्या आपण अभ्यासतो आहोत. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक J.L. हॅन्सन यांच्या व्याख्येतून आपल्याला हे लक्षात येतं की अर्थव्यवस्थेतील जे समग्र घटक आहेत, मग या समग्र घटकामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एकूण किती रोजगार उपलब्ध आहेत, संपूर्ण देशामध्ये एकूण बचत किती होते, संपूर्ण देशामध्ये एकूण गुंतवणूक किती होते, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, यासारख्या समुच्चयात्मक किंवा समग्र किंवा राशीय घटकांचा अभ्यास आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या परस्पर संबंधाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे आपल्याला हॅन्सन यांच्या व्याख्येतून लक्षात येतं. आता आपण दुसरी व्याख्या स्थूल अर्थशास्त्रासंबंधीची ती पाहणार आहोत प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांची. प्राध्यापक कार्ल शॅपिरो म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आपण जी आता हॅन्सन यांची व्याख्या पाहिली, त्या हॅन्सन यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, राष्ट्रीय उत्पन्न असं प्रत्येक घटकाचं विश्लेषण किंवा प्रत्येक घटकाचा संबंध त्या ठिकाणी उल्लेखपूर्ण केल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु या ठिकाणी प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांनी काय सांगितलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी या कार्ल शॅपिरो यांनी एका वाक्यामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी जो शब्द वापरला संपूर्ण कार्यपद्धतीशी. या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये काय येईल? एकूण रोजगार पातळी येईल, एकूण बचत पातळी येईल, एकूण गुंतवणूक पातळी येईल, देशाचं राष्ट्रीय उत्पादन येईल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न राहील, उत्पादन राहील. ह्या सर्व घटकांचा या ठिकाणी एका शब्दामध्ये कार्ल शॅपिरो यांनी स्थूल अर्थशास्त्रासंबंधीची व्याख्या सांगितलेली आहे. तर या दोन्ही व्याख्यांचा विचार करता आपणाला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती कशी राहील यासंबंधीची माहिती घ्यायची. तर आपणाला स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. त्यासाठी हा एक ट्री डायग्राम ज्याला आपण म्हणू तो इथं आहे, तो आपण सर्वांनी पाहून घ्यायचं आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगारासंबंधीचे सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत हे ढोबळमानाने स्पष्ट केलं जातं. आता या उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत आणि यांच्यामधूनच व्यापार चक्राचे सिद्धांत या ठिकाणी निर्माण होतात आणि ह्या सर्व बाबींचा अभ्यास आपणाला करायचा आहे. मग आता आपण सर्वप्रथम स्थूल अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती
प्रत्येक मुद्द्यानिहाय आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. मग आता या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, देशातली रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. त्यासोबतच देशातील उत्पन्न, उत्पादन, बेरोजगाराची पातळी यांच्यामध्ये होणारे बदल किंवा चढउतार यांची कारणं काय आहेत ती कारणंसुद्धा स्पष्ट करण्याचं काम उत्पन्न रोजगार सिद्धांताच्या माध्यमातून स्थूल अर्थशास्त्र करत असते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचाही अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा जो व्याप्तीचा मुद्दा आहे तो म्हणजेच सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउतारांची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती आहे. मग आता या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट वस्तूचा विचार केला, पण या ठिकाणी समग्र लक्ष किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केवळ एका वस्तूचा विचार करून चालणार नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये ज्या हजारो लाखो कोट्यावधी वस्तू उत्पादित होतात त्या वस्तूंच्या किंमत पातळी कशी आहे आणि ती कशी निश्चित होते या संबंधीचं ज्याला आपण जनरल थिअरी किंवा ज्याला आपण सर्वसाधारण किंमत पातळी असं म्हणतो, हे आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासायचं आहे. मग आता या किमतीमध्ये कशी चढ उतार होतात, त्याची कारणं काय आहेत या संबंधीचं विश्लेषण, त्यासोबतच अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी म्हणजेच या ठिकाणी वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते, त्यातून वस्तूची भाववाढ होते, याला आपण तेजी म्हणतो. आणि जेव्हा वस्तूची मागणी कमी होते, वस्तूच्या किमती कमी होतात, त्याला आपण मंदी म्हणतो. मग ह्या ज्या परिस्थिती निर्माण होतात, हे जे काही बदल निर्माण होतात आणि या तेजी आणि मंदीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात, या सर्व बाबीसाठी सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत हा अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाचा ठरतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय म्हणून अभ्यासला जातो. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची किंवा समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणून तिसरा मुद्दा पाहतो आहोत, तो म्हणजेच आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे, कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचवली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीला असताना आर्थिक वृद्धी म्हणजे काय, विकास म्हणजे काय या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये आर्थिक वृद्धी म्हणजेच ज्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक वाढ होते, तर विकास म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होते, ज्याच्या माध्यमातून
आर्थिक विकासाची जी फळं आहेत त्या अर्थव्यवस्थेतील असणाऱ्या तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं जातं, जे कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्रामध्ये विकसित आणि विकसनशील देश या देशांमध्ये असणारी आर्थिक वृद्धी, त्यासोबतच आर्थिक विकासासंबंधीचे जे काही सिद्धांत आहे, या सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे शोधली जातात, त्याच्या कार्यपद्धतीचं स्पष्टीकरण केलं जातं. तसेच आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचा वेग वाढविण्यासंबंधीची व्यूहरचना सुचविली जाते, ज्याला आपण नियोजन म्हणतो. वेगवेगळी प्रारूपं मांडली जातात आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी कशी साधायची यासंबंधीचं स्पष्टीकरण केलं जातं. हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती आहे असं म्हणून पाहिलं जातं. हा झाला आपला तिसरा मुद्दा. आपण चौथा मुद्दा पाहतो आहोत, तो म्हणजेच विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना चौथा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजेच काय, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विभाजन पाहिलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी ते एका विशिष्ट उद्योगापुरतं मर्यादित आहे. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये जे काही असंख्य लक्षावधी उद्योगधंदे आहेत, मग त्याच्यामध्ये स्टील उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, साखर उद्योग आहे, पेट्रोकेमिकल्स आहे, IT सेक्टर आहे किंवा अन्य काही, ही जी काही अनेक उद्योगधंदे आहेत, या सर्व अनेकविध उद्योगधंद्यामध्ये त्यांच्या चालनेसाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे घटक वापरले जातात. मग कृषी असेल, मग ह्या सर्व घटकांचा विचार करत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधील काही हिस्सा खंड म्हणून दिला जातो, याच एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील काही हिस्सा वेतन म्हणून दिला जातो, या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील काही हिस्सा व्याज व नफ्याच्या स्वरूपात लोकांमध्ये विभागला जातो. या सर्व बाबींचा अभ्यास विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांताच्या माध्यमातून केला जातो आणि हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे असं आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी आपण समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचे व्याप्ती किंवा अभ्यास विषय यासंबंधीची माहिती मिळवलेली आहे. आता आपण पाहणार आहोत स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. आता आपण जो अभ्यास विषय किंवा व्याप्ती पाहिलेला आहे त्याला अनुसरूनच आपल्याला वैशिष्ट्ये अभ्यासावयाचे आहेत हे आपल्या लक्षात येईल. तर समग्र घटक कोणते, तर अर्थव्यवस्थेमध्ये विचार करत असताना अर्थव्यवस्थेतील छोटा घटक म्हणजे तो वैयक्तिक घटक असेल, आणि अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या समग्र घटकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास होतो. म्हणून स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना समग्र घटकांचा अभ्यास हे त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र यासारख्या समग्र किंवा राशीय घटकांचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणाचे व बदलाचे स्पष्टीकरण करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये उत्पन्न सिद्धांत अभ्यासले जातात. मग आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट केली जाते.
या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापनसुद्धा 3 पद्धतीने केलं जातं. पहिली पद्धत उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत उत्पन्न पद्धत, तिसरी पद्धत जी आहे त्याला आपण खर्च पद्धत किंवा व्यय पद्धत म्हणतो. ह्या 3 वेगवेगळ्या मापनाच्या पद्धती आहेत. आणि या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा समाजावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास या उत्पन्न सिद्धांताच्या माध्यमातून केला जातो. म्हणून आणि विशेषत्वाने एकूण मागणी, ज्याला आपण समग्र मागणी, ॲग्रिगेट डिमांड अँड ॲग्रिगेट सप्लाय, म्हणजे समग्र मागणी आणि समग्र पुरवठा यांच्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलाचे स्पष्टीकरण उत्पन्न सिद्धांत याच्या माध्यमातून केलं जातं. आणि हे समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. तिसरे, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जो सर्वसाधारण समतोल साधला जातो, आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करत असताना त्या ठिकाणी आंशिक समतोलाचा विचार केलेला आहे. परंतु समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये जो सर्वसाधारण समतोल साधला जातो या संबंधीचं विश्लेषण करावं लागेल. मग हे सर्वसाधारण समतोल हा देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांना असणारी मागणी, संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये केला जाणारा पुरवठा आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये असणारी किंमत पातळी, या तिन्ही घटकाच्या वर्तनाशी निगडीत हा सर्वसाधारण समतोल आहे. म्हणून हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचं तिसरं वैशिष्ट्य मानलं जातं. चौथा, परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ, गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असतो त्यामध्ये एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी होणारा परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. एका घटकावर दुसरा घटक अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज स्थूल अर्थशास्त्रामध्ये जी काही आपण आर्थिक चले अभ्यासात घेणार आहोत त्या आर्थिक चलांमध्ये व्हेरिएबल्स ज्याला आपण म्हणतो, उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी ही आर्थिक चलं आहेत. यांच्यामध्ये परस्परावलंबन हे एकमेकावर अवलंबून आहेत. म्हणजेच काय, तर रोजगार जास्त असेल तर आपणाला त्या ठिकाणी उत्पन्नात वाढ झाल्याची दिसून येईल. उत्पन्नात वाढ झाली, उत्पादन वाढणार, गुंतवणूक वाढणार, पुन्हा रोजगार पातळी वाढणार. म्हणजेच या ठिकाणी आर्थिक चलांचा एकमेकाशी संबंध असल्याचं दिसून येतो. उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम हा एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता ही जी गुंतवणूक आहे, जेव्हा लोकांना रोजगार प्राप्त होईल तेव्हा लोक बचत करतील. बचत वाढली म्हणजेच गुंतवणूक वाढणार, गुंतवणूक वाढली म्हणजे उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढलं म्हणजे उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल आणि अखेरीस आर्थिक वृद्धी होईल, हे आपल्याला दिसून येतं. म्हणून परस्परावलंबन हे चौथं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. पाचवा, राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय, एकूण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा विचार केला असता जेव्हा संपूर्ण जंगलातील एका झाडाचा अभ्यास म्हणजे तो झाला सूक्ष्म अभ्यास. परंतु जेव्हा आपण एका संपूर्ण जंगलाचा अभ्यास करत असतो त्या जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात. चिंच आहे, आंबा आहे, केळी आहे, साग आहे, बेड आहे, अशी अनेक झाडं आपल्याला दिसून येतात. मग आता या ठिकाणी
या समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही एका झाडाची गुणवैशिष्ट्ये आपल्याला दिसून येत नाहीत, परंतु संपूर्ण जंगलाचा अभ्यास आपणाला या समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र याच्यामध्ये फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच जंगलातील एका झाडाचा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केलेला अभ्यास, तर समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगलाचा केलेला अभ्यास. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. 6. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. तर विद्यार्थी मित्रांनो, देशाची आर्थिक वृद्धी साधण्यासाठी वेगवेगळी प्रारूपे किंवा मॉडेल किंवा नियोजने आखली जातात आणि ही नियोजने आखल्यानंतर त्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. मग आता स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयुक्त ठरत असतात. विकासाचे वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ आपण जर विचार केला, महालनोबिस यांनी जे प्रारूप किंवा मॉडेल वापरलेलं आहे ते म्हणजेच मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणार आहे. म्हणजेच देशामध्ये फंडामेंटल इंडस्ट्रीज आणि हेवी इंडस्ट्रीज यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे असा सिद्धांत किंवा अशी थिअरी पी.सी. महालनोबिस यांनी मांडलेली आहे. आणि अनेक वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळी प्रारूपं त्या देशाच्या उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे त्या देशाचा विकास साधण्यासाठी आणि वृद्धी साधण्यासाठी कशी उपयुक्त ठरतात यासाठी ती मांडलेली आहेत. जसे की आता आपण अरब राष्ट्रांचा जर विचार केला तर त्या अरब राष्ट्रामध्ये पेट्रोलजन्य पदार्थाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. मग त्या ठिकाणी असणारं जे प्रारूप आहे त्या देशातल्या भौतिक नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारावर आहे. भारताच्या दृष्टिकोनातून मांडली गेलेली प्रारूपे अनेक वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळी प्रारूपे मांडल्याचे आपल्याला दिसून येतं. याच ठिकाणी आपण पी.सी. महालनोबिस यांनी मूलभूत अवजड उद्योगावर भर देणारं सांगितलेलं आहे. तर साम्यवादी विचारसरणी असणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी देशामध्ये कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांना प्राधान्य दिलं जावं असंही सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशी ही जी वृद्धीचे प्रारूपे आहेत ही स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. 7. सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जी किंमत पातळी आहे ती सर्वसाधारण किंमत पातळी समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. या सर्वसाधारण किंमत पातळीचा जो वक्र आहे तो बशीच्या आकाराचा असतो, फ्लॅट असतो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास होतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये वर्तमान किंवा चालू परिस्थितीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा, या ठिकाणी केवळ एका विशिष्ट वस्तूचा विचार नाही आहे. जसं की आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केवळ एका वस्तूचा विचार करतो, परंतु समग्र लक्ष अर्थशास्त्राचा विचार करत असताना, अभ्यास करत असताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रात केवळ एकाच वस्तूचा विचार केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा, मग साबण असेल, शॅम्पू असेल, तेल असेल आणि अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत,
हजारो लाखो वस्तू, ह्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्या किमतींची सरासरी सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये अभ्यासली जाते. 8. धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचं हे शेवटचं वैशिष्ट्य आहे, म्हणजेच यामध्ये धोरणाभिमुखता आपल्याला दिसून येते. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून लॉर्ड केन्स यांना संबोधलं जातं. खऱ्या अर्थानं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये लॉर्ड केन्स यांचं मोलाचं योगदान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचं जनरल थेरी नावाचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकातून आणि उत्पन्न, रोजगाराचे सिद्धांत, व्याजाचा रोकड प्राधान्य प्रवृत्ती सिद्धांत, अनेक सिद्धांत आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे समस्या निर्माण करणारं नसून आर्थिक समस्या सोडविणारं आणि ते जी धोरणं आहेत त्या धोरणांची चर्चा करणारं शास्त्र आहे. उदाहरणार्थ देशामध्ये भाववाढ होणं हे देशासाठी फायद्याचं नाही आहे, कारण नुसती वस्तूची भाववाढ झाली आणि त्याच्यामुळं त्याची फळं अर्थव्यवस्थेतील जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत येणार नाहीत. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ झाली पाहिजे, परंतु ती भाववाढ होत असताना मर्यादित स्वरूपात झाली पाहिजे. अतिरेकी भाववाढ होणं हे अर्थव्यवस्थेवर झालेला कॅन्सर असा समजला जातो. म्हणून भाववाढ व्हायला पाहिजे, परंतु ती नियंत्रित स्वरूपात असली पाहिजे. मग 2%, 4% जर वस्तूच्या किमती वाढल्या तर त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. परंतु जर अशा वस्तूच्या किमती अचानक 50% आणि 60% अशा पद्धतीनं जर वाढल्या तर ही भाववाढ अर्थव्यवस्थेमध्ये कुंठितता निर्माण करण्याचं काम करत असते. त्यासोबतच रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार कसा निर्माण करता येईल आणि ही रोजगार निर्मिती, भाववाढ याच्यामुळे अर्थव्यवस्था आपण मंदीच्या अवस्थेतून बाहेर काढून अर्थव्यवस्थेला गतिमानता प्रस्थापित करणे इत्यादी प्रकारची धोरणं ही स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जातात आणि या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राला ओळखलं जातं. म्हणून धोरणाभिमुख असं समग्रलक्षी अर्थशास्त्र असं सांगितलं जातं. तर या ठिकाणी आपण समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे. आपण नंतरच्या तासाला भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.